नमस्कार. डिजिटल ॲग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय. ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट. राज्यामध्ये नेमका आता पावसाचा प्रभाव, पावसाची अपडेट नेमकी काय असणार आहे, मान्सून नेमका कुठपर्यंत सक्रिय झालेला आहे, त्यानंतर मान्सूनची वाटचाल नेमकी कुठे आहे याची सुद्धा अपडेट, याची सुद्धा संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की राज्यातील कोणत्या भागांमध्ये कशा प्रकारचा पाऊस हा सक्रिय राहील. कारण राज्यामध्ये जे आहे 30 जूनपर्यंत अतिशय जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. राज्यातील अनेक भागात 30 जूनपर्यंत अतिशय जोरदार, अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पाऊस बरसणार आहे. आज जे आहे, आज 26 जून 2024. 26 जून 2024ला देखील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाचा प्रभाव त्या ठिकाणी असेल. यामध्ये अनेक भागांचा समाविष्ट असणार आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये आपल्याला ढगफुटी सदृश्य पाऊस होताना देखील दिसून येईल. काही भागांना रेड अलर्ट सुद्धा हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आलेला आहे. तर तोच भाग आपण या ठिकाणी बघणार आहे की नेमका कोणत्या भागामध्ये कशा प्रकारचा पाऊस असेल. त्याचबरोबर हवामान अभ्यासक पंजाब टक यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज काय आहे आणि हवामान खात्याने नेमका काय अंदाज वर्तविला आहे तो सुद्धा सविस्तरपणे बघणार आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे, जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती तुम्हाला सविस्तरपणे, अचूकपणे त्या ठिकाणी कळून येईल. आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असंच नवनवीन हवामानाबद्दलच्या जे अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील. चला तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया. तर राज्यामध्ये जे आहे 26, 27, 28, 29, 30 या पाचही दिवस आपल्याला अतिशय मुसळधार पावसाचे दिसून येणार आहेत. आणि हा पाचही दिवस पाऊस जो बरसणार आहे हा मान्सूनचा पाऊस त्या ठिकाणी असेल. कारण मान्सून जो आहे तो राज्यामध्ये आता पूर्णपणे सक्रिय झालेला आहे. त्यामुळे राज्यात आता सार्वत्रिक अशा प्रकारचा पाऊस बरसणार आहे. अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी पावसाची तीव्रता जी आहे ती अधिकतर असेल, काही ठिकाणी मध्यम स्वरूपाची राहणार आहे. 26, 27, 28 या 3 तारखेच्या दरम्यान विदर्भ, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये आपल्याला जोरदार पावसाचा प्रभाव त्या ठिकाणी दिसून येईल. तसेच उत्तर महाराष्ट्रातील पूर्वेकडील जो भाग आहे या भागामध्ये देखील जोरदार पावसाचा प्रभाव त्या ठिकाणी असणार आहे. तसेच 29-30 तारखेला देखील अनेक भागांमध्ये या ठिकाणी सार्वत्रिक अशा प्रकारचा संपूर्ण राज्यात हा पाऊस बरसणार आहे. त्यामुळे ही शेतकऱ्यांसाठी, सर्वसामान्य जनतेसाठी अतिशय आनंददायक बाब त्या ठिकाणी आहे. ज्या शेतकऱ्यांच्या पेरण्या राहिल्या असतील त्या शेतकऱ्यांनी या पेरण्या सुद्धा आपल्या आटपून घ्याव्या असे आवाहन देखील त्या ठिकाणी हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी केलेले आहे. त्या ठिकाणी आता आपण एकेका भागाची अपडेट बघितली तर आज 26 जून 2024ला पावसाचा जो प्रभाव आहे तो विदर्भातील जो पूर्व विदर्भाचा भाग आहे, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या भागामध्ये आपल्याला येत्या 5 ते 6 तासांमध्ये जोरदार पाऊस होताना दिसून येईल. पावसाचा प्रभाव मेघगर्जनेसह त्या ठिकाणी असेल. पश्चिम विदर्भामध्ये अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, अचलपूर, जळगाव, जामोद, संग्रामपूर, तेल्हारा, शेगाव, खामगाव, नांदुरा हा जो संपूर्ण परिसर येतो या परिसरामध्ये देखील आपल्याला दुपारी 3 ते 4 वाजल्यापासून ढगाळ वातावरण सक्रिय होऊन सायंकाळी 5 ते 6 वाजल्याच्या दरम्यान मुसळधार पाऊस बरसताना त्या ठिकाणी दिसून येईल. तर काही भागांमध्ये रात्रीच्या वेळेस, रात्री 10 वाजल्यानंतर जोरदार पावसाचे संकेत देण्यात आलेले आहेत. त्यानंतरचा भाग येतो मराठवाड्याचा. मराठवाड्यामध्ये हिंगोली, परभणी, नांदेड या भागात देखील आपल्याला आज येत्या 7 ते 8 तासांमध्ये पावसाचा प्रभाव बघायला मिळणार आहे. मध्यम स्वरूपाचा मुसळधार अशा प्रकारचा पाऊस सक्रिय असेल. त्यानंतर लातूर, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव या परिसरामध्ये आपल्याला 12-1 वाजेपर्यंत उन्हाचा प्रभाव दिसून येईल. त्यानंतर सायंकाळी 5 ते 6 वाजल्याच्या दरम्यान जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. मध्य महाराष्ट्रात सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर या भागामध्ये काही भागात सकाळपासूनच पावसाला सुरुवात झालेली असणार आहे. तर अनेक भागांमध्ये दुपारी 2 ते 3 वाजल्यापासून मुसळधार पावसाला त्या ठिकाणी सुरुवात झालेली दिसून येईल. कोकणामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, दापोली, रायगड परिसरामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस काही भागात सक्रिय दिसून येईल. तर काही भागांमध्ये नुसती पावसाची रिमझिम त्या ठिकाणी असेल. समुद्र किनारपट्टी लगतच्या भागात मोठा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला पुणे व नगरच्या परिसरामध्ये देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसताना दिसून येतील। पावसाचा प्रभाव काही ठिकाणी जास्त असेल तर काही ठिकाणी मात्र अत्यंत कमी असणार आहे। त्यानंतर मुंबई, ठाणे, पालघर परिसरामध्ये पावसाची जास्त सक्रियता आपल्याला बघायला मिळणार नाही। काही भागांमध्ये पावसाची रिमझिम तर मध्यम स्वरूपाच्या प्रकारचा काही पाऊस या ठिकाणी होईल। दुपारी 2 ते 3 वाजल्यापासून ढगाळ वातावरण त्या ठिकाणी सक्रिय होईल। तर महाराष्ट्रामध्ये नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वरचा जो भाग आहे या परिसरामध्ये मात्र दिवसभर ढगाळ वातावरण सक्रिय असेल। मोठ्या प्रमाणावर पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। येत्या 5 ते 6 तासांमध्येच आपल्याला मुसळधार अशा प्रकारच्या पावसाला सुरुवात झालेली या ठिकाणी दिसून येईल। नदी नाल्यांना पूर येईल अशा प्रकारच्या पावसाची त्या ठिकाणी नोंद करण्यात आलेली आहे। त्यानंतर धुळे, नंदुरबार, जळगाव, खान्देश, भुसावळ हा जो परिसर आहे परिसरामध्ये दिवसभर उन्हाचा कडक प्रभाव असेल, गरमीमध्ये वाढ झालेली असेल। मात्र सायंकाळी 4 ते 5 वाजल्याच्या दरम्यान संपूर्ण ढगाळ वातावरण, काळोख निर्माण होऊन मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता काही भागांमध्ये वर्तवण्यात येते, तर काही भागांमध्ये पावसाची रिमझिम होण्याची शक्यता आहे। तर अशा प्रकारे संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला पावसाची अपडेट बघायला मिळणार आहे। 30 जून पर्यंत ही पावसाची अपडेट राहणार आहे, म्हणजेच की मान्सूनचा हा पाऊस राहणार आहे। आणि आज 26 जून 2024 ला देखील अनेक भागांमध्ये आपल्याला जोरदार पावसाचे संकेत त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। तर अशा प्रकारे संपूर्ण राज्यातील ही पावसाची अपडेट राहणार आहे। तर ही अपडेट या आता तुमच्यापर्यंत आपण पोहोचवलेली आहे। तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट ज्या राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील। चला तर आता आपण व्हिडिओ पुढील भागात एका नवीन विषयासोबत, नवीन हवामानाच्या अपडेट सोबत, तोपर्यंत मी इथंच थांबतोय। धन्यवाद।